नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी एक ऍड आलेली पहा एनटीपीसी. एनटीपीसी म्हणजे काय? नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पहा. आता ही जी कंपनी असेल, ही कंपनीमध्ये आपल्याला बीएससी ऍग्रिकल्चर साठी एक सुवर्ण संधी आलेली पहा. ही गव्हर्नमेंटचं एक एंटरप्राइज आहे. त्याच्याबद्दल आपण थोडंसं अगोदर जाणून घेऊया आणि याच्यामध्ये पेपर आहे की नाही सगळ्या डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर आपण नेमकी एनटीपीसी ही लिमिटेड जी कंपनी असेल, ही नेमकी कशाबद्दलची कंपनी हे थोडक्यात पाहूया. एनटीपीसी लिमिटेड ही जी कंपनी असेल, जी काही थर्मल एनर्जी असेल, ती थर्मल पॉवर जी एनर्जी असेल ती आपल्याला क्रिएट करून देते. जवळपास 76,443 मेगावॅट एवढी एनर्जी ते तयार करून देतात. त्यांचं टार्गेट 2032 पर्यंत 130 गिगावॅट एवढं त्यांचे काय टार्गेट आहे. आता हे झालं एनटीपीसी लिमिटेड या कंपनीबद्दल. ही गव्हर्नमेंटची एंटरप्राइज आहे, हे लक्षात ठेवा. ही कुठली प्रायव्हेट कंपनी नाहीये. आता याच्यामध्ये ज्या जागा आलेल्या आहेत, जागा जरी समजा 50 असल्या, तुम्ही पाहिलं असेल की आरसीएफ मध्ये 10 जागा किंवा 14 जागा होत्या. त्याच्यातले संकल्प एज्युकेशनचे 4 आहेत. एनएफएल मध्ये पण आपले सिलेक्शन आहेत. सीसीआय मध्ये असतील पहा. म्हणजे जागा जरी कमी असल्या तर आपले सिलेक्शनचे चान्सेस आहेत, असं समजून आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, नेमकी याच्यामध्ये कोणती पोस्ट आहे? ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ही पोस्ट आहे पहा. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या नावाची पोस्ट आहे. जवळपास 50 पोस्ट आहेत तिथं. 50 पोस्ट आहे. बायोमास बद्दल आपल्याला काम करायचंय. याच्यामध्ये 1 वर्ष तुमचं काम पाहिलं जाईल, तुमचा परफॉर्मन्स पाहिला जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्सटेन्शन द्यायचं की नाही, म्हणजेच तुम्हाला परमनंट करायचं की नाही, सोप्या भाषेत हे ते ठरवणार आहे. परंतु 1 वर्ष तुम्हाला व्यवस्थित काम करावे लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, असं नाही की बाबा हे टेम्पररी जॉब आहे. तुम्ही 1 वर्ष तुम्ही कुठल्याही बँकेत जरी गेले, तुम्हाला प्रोबेशन पिरियड असतो, तशा प्रकारचा हा पिरियड आहे. त्याच्यानंतर तुमचं जर काम जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला तिथं परमनंट केलं जाईल तुमच्या परफॉर्मन्स वरून पहा. त्याच्यानंतर याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय, तर बीएससी ऍग्रिकल्चर पाहिजे. अदर जे काही तुमच्या ब्रांचेस असतील ऍग्रिकल्चरचे, म्हणजे हॉर्टिकल्चर असेल, त्याच्यानंतर तुमचे डेअरी असेल, हे चालणार नाही. फक्त बीएससी ऍग्रिकल्चरचेच मुलं तिथं अप्लाय करू शकतात. त्यात त्यांना युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज, एक रिकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमधून तुम्ही डिग्री घेतलेली पाहिजे. ती डिग्री 28/10/2024 पर्यंत कंप्लीट असायला पाहिजे. 28/10/2024 पर्यंत ती कंप्लीट असली पाहिजे. जॉबची प्रोफाईल कशी असेल? जॉबची प्रोफाईल मध्ये तुम्हाला जे काय बायोमास असेल त्याचं मॅनेजमेंट करणे, त्याचं युटिलायझेशन कशा प्रकारे केलं पाहिजे, त्याचे जे काही वेस्ट असतील, जे त्यांचे कंपनीमध्ये जे वेस्ट असेल, बायोमास असेल, यांच्याबद्दल अवेअरनेस तयार करणे. बायोमासचा वापर कसा होतो, कसा करायला पाहिजे, त्याचे फायदे काय, हे सगळं अवेअरनेस करण्याचं काम तुम्हाला करायचंय. त्याच्यानंतर सॅलरी किती असेल आपल्याला, तर सॅलरी जवळपास 40,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी असणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ही परमनंट सॅलरी आहे. याच्याबरोबर तुम्हाला वेगवेगळे जे काय त्यांचे अलाउन्सेस असतील, ते अलाउन्सेस त्याच्यामध्ये ऍड केले जातील पहा. परंतु तुमची पेमेंट म्हणजे सॅलरी जी असेल मंथली ही 40,000 असणार आहे. त्याच्यानंतर एजची लिमिट किती असणार आहे? एजची लिमिट, याच्या ओपन कॅटेगरी जर असेल तुमची ओपन, तर तुम्हाला 27 एज लिमिट आहे पहा. ती एज लिमिट 28/10/2024 पर्यंत तुमचं 27 एज पाहिजे. 28/10/2024 पर्यंत तुमचं एज हे 27 पाहिजे जर ओपन कॅटेगरीत असेल. जर तुमची डिग्री सुद्धा 28/10/2024 पर्यंत कंप्लीट असली पाहिजे. जर तुम्ही ओबीसी असताल तर या 27 मध्ये 3 वर्षाचं तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे, म्हणजे 27 + 30 3 म्हणल्यानंतर 30. त्याच्यानंतर जे काही एससी एसटी जर समजा कॅन्डिडेट जर असेल तर तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन म्हटल्यानंतर 27 + 5 32 वर्षापर्यंत, 32 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे 28/10/2024 पर्यंत. जर तुम्ही हँडिकॅप वगैरे जर असताल तर त्यांना 10 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे जवळपास 37 वर्ष वय पाहिजे या तारखेपर्यंत. असं एजचा क्रायटेरिया पहा. पहिलं महत्वाचं लक्षात ठेवा, ओपन कॅटेगरी 27, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन होत गेलं. ओबीसी साठी 3 वर्ष, एससी एसटी साठी 5 वर्ष, पीडब्ल्यू साठी काय किती 10 वर्ष पहा. तर हे आपला एजचा क्रायटेरिया. त्याच्यानंतर वॅकन्सी किती आहे, तर वॅकन्सी या 50 टोटल वॅकन्सी पहा. किती आहे? 50 वॅकन्सी. 22 ह्या ओपन साठी पहा, ईडब्ल्यूएस साठी 5 आहेत, ओबीसी साठी 13 आहेत, एससी साठी 7 आहेत, एसटी साठी 3 आहेत. अशा टोटल वॅकन्सी तुमच्या किती असणार आहे? 50 वॅकन्सी असणार. वॅकन्सी भरपूर आहेत. असं नाही की बाबा 50च जागा मी कशाला लढू त्याच्यात. तुम्हाला माहिती की 10 जागेत सुद्धा आपला नंबर लागू शकतो. फॉर्म भरायला हरकत काय, पेपर द्या. याला पेपर पण नाहीये ते पण सांगतो पुढे.
जर त्यांनी ठरवलेलं, जर कॅन्डिडेट जर जास्त आले, त्यांना जर वाटलं पेपर घ्यायचं तरच ते पेपर घेणार. म्हणून हा फॉर्म 100% भरा, डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे. त्याच्यानंतर हेल्थ म्हणजे जे काही मेडिकल आपली चाचणी होती ती मेडिकल चाचणी सुद्धा इथं होणार आहे की तुम्ही फिट असले पाहिजे, त्यांचं असं म्हणणं आहे. तर जे काही तुमचं त्यांनी जे सांगितलेले जे काही एनटीपीसीचे हॉस्पिटल्स असेल ते जे सांगतील त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मेडिकलची जी चाचणी असेल ती तुम्हाला करावं लागणार हेल्थ बद्दल. त्याच्यानंतर ते म्हणजे जनरल कंडिशन्स, काय काय कंडिशन्स असणार आहेत. पहिलं म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजे. दुसरं म्हणजे तुमची जी काही डिग्री असेल ती डिग्री एका युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशन, रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन मधून ती झाली पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे जे काही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात मिनिमम तुम्हाला 40% मार्क असले पाहिजे. 40% मार्क असले पाहिजेत. ग्रॅज्युएशन मध्ये 40% मार्क असले पाहिजे. एसटी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी म्हणजेच एसटी कॅटेगरी जर असेल एखाद्या कॅन्डिडेटची, एसटी असेल, पीडब्ल्यूबीडी जर कॅटेगरी असेल तर त्यांना फक्त पास व्हायचंय. त्यांना 40%ची सुद्धा अट नाहीये. त्यांना 40%ची पण अट नाहीये. म्हणजे ओपन आणि ओबीसी यांच्यासाठी जी अट आहे ती 40%ची अट आहे पहा. आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी यांच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मार्काची अट नाही. ते फक्त पास झालेले असले पाहिजे. त्याच्यानंतर जे काही तुमचं एज असेल ते एज जे काही लास्ट डेट असेल पहा, लास्ट डेट पर्यंत तुमचं वय हे 27 असलं. लास्ट डेट मी आत्ताच सांगितली 28/10/2024 पर्यंत तुमचं ओपन कॅटेगरी जर असेल तर 27 वर्ष वय पाहिजे. ओबीसी असेल 3 वर्षाचं रिलॅक्सेशन, एससी एसटी असेल तर 5 वर्षाचं, पीडब्ल्यूबीडी जर असेल तर 10 वर्षाचं पहा. त्याच्यानंतर जर तुम्ही ओबीसी किंवा एससी एसटी जर कॅटेगरीतले असेल किंवा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागल. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही ते इथं दिलंय त्यांनी रिलॅक्सेशन वगैरे यायचं, परंतु हे लक्षात ठेवा की आपल्याला ज्या कॅटेगरीत असेल ते कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे इथं महत्वाचं आहे पहा. बऱ्याच जणांचा हा क्वेश्चन आहे की सर याच्यासाठी एक्झाम आहे का? तर एक्झाम आता तरी त्यांनी सांगितलेलं नाहीये की एक्झाम असेल की नसेल, पण त्यांनी हे सांगितलं कॅन्डिडेटला डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. त्या कॅन्डिडेटला डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. ज्यांनी हे फॉर्म भरले असतील त्यांना डायरेक्ट डॉक्युमेंट चेक करून इंटरव्ह्यूला कॉल दिला जाईल. परंतु जर समजा त्यांना वाटलं की आपल्याला पेपर घ्यायचा आहे तर ते पेपरही घेऊ शकतात. तशी माहिती तुम्हाला जी वेबसाईट दिली असेल त्या वेबसाईट वरती ते तुम्हाला टाइम टू टाइम सांगत राहतील पहा. आता हे झालं तुमचं पेपर असेल की नसेल. हे असेल की नसेल हे ते ठरवणार आहे. कॅन्डिडेटचे जसे ऍप्लिकेशन असेल त्याच्यानुसार त्याचा क्रायटेरिया बदलू शकतो. पुढे गेल्यानंतर ते म्हणजे जे काही तुमचं डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट द कंपनी रिझर्व द राईट कॅन्सल रिस्ट्रिक्ट, जे काही तुमच्या जागा असतील त्या कॅन्सल करायच्या की वाढवायच्या हे सगळे रिझर्व त्यांच्याकडे सगळे काय जे काय तुमच्या कंपनीकडे सगळं काय त्यांच्यावर डिपेंड असणार आहे. त्याच्यानंतर पोस्टिंग कुठं होईल? पोस्टिंग ही पूर्णपणे डिपेंड असणारे त्यांचे जे काही एनटीपीसीचे स्टेशन्स असतील किंवा जे काही प्रोजेक्ट असतील त्यांचे, त्याच्यानंतर ऑफिसेस असतील तिथं तुमची पोस्टिंग होऊ शकते. मग ती कुठेही होऊ शकते. जिथं जिथं त्यांचे स्टेशन्स असतील, जिथं जिथं त्यांचे प्रोजेक्ट असतील तिथं तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते पहा. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही while applying for the post the applicant should be ensure that she fulfills the eligibility other norms mentioned above as on the specific date that is particulars furnished are the correct in all respect. तुमच्या सगळं क्वालिफिकेशन असेल, तुमचं एज असेल ते तुम्हाला दिलेल्या डेट पर्यंत व्यवस्थित असलं पाहिजे. एक दिवस जरी मागे पुढे असलं तर फॉर्म तुम्हाला भरू शकत नाही तुम्ही. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ते म्हणजे अजून त्यांनी काय ऍड दिलेले ते कॅन्डिडेट हॅज सबमिटेड ऍप्लिकेशन अगेन्स्ट द ऍडव्हर्टाइजमेंट. जर समजा तुम्हाला काही समजा त्यांच्या विरुद्ध तक्रार करायची असेल तर ती जी तक्रार असेल ती तक्रार राईट टू डेफिनेटली कॉल द इंटरव्ह्यू. डायरेक्ट तुम्हाला तिथं बोलवतील पा. जी तक्रार असेल ती तुम्ही त्यांच्या वेबसाईट वरती सांगू शकतात. परंतु इथं डायरेक्ट काय असणार आहे इंटरव्ह्यू असू शकतो. त्याच्याबद्दल काही जर तुम्हाला क्वेरी वगैरे असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईट वरती पाहू शकता. त्याच्यानंतर जर समजा तुमचे जे काही डिस्प्यूट वगैरे जर झाले, वादविवाद जर झाले, सिलेक्शन वगैरे जर तुम्ही जर समजा त्यांच्यावर केस वगैरे दाखल जर केलं तर दिल्ली कोर्टमध्ये ते सगळ्या केसेस चालतील. त्यांनी हे पण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा अप्लाय कसं करायचं आपल्यासाठी महत्वाचं वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती तुम्ही जायचे ते म्हणजे काय careers.ntpc.co.in या वेबसाईट वरती जायचं किंवा तुम्हाला वेबसाईट आहे दुसरी www.ntpc.co.in या वेबसाईट वरती तुम्ही जाऊ शकतात ऍप्लिकेशन देण्यासाठी. त्याच्यानंतर इथं नो अदर मीन्स मोड ऑफ ऍप्लिकेशन शेल बी ऍक्सेप्टेड
याच वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरायचा, दुसरीकडून तुम्ही फॉर्म भरायचा नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा जो मेल आयडी असेल तो ईमेल आयडी तुम्हाला व्हॅलिडच द्यायचा आहे तिथं, कारण पुढच्या ज्या प्रोसेस असतील त्या सगळ्या तुमच्या मेलद्वारे चालणार आहे. त्याच्यानंतर एनटीपीसी विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर द बाउन्सिंग बॅक एनी ईमेल सेंड टू द कॅन्डिडेट्स. कुठल्याही प्रकार जो मेल दिलाय त्याच्यावरतीच तिथं मेल करतील ते. जर तुम्हाला मेल पोहोचला नाही तर त्याला जबाबदार ते नसणार आहेत, जर तुम्ही इनव्हॅलिड जर मेल दिला तर. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फी किती आपल्यासाठी महत्वाचं आहे. ऍप्लिकेशन फी ही ओपन म्हणजे जनरल, ईडब्ल्यूएस आणि त्याच्यानंतर ओबीसी या कॅटेगरीसाठी 300 रुपये. त्याच्यानंतर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी एक्स सर्व्हिसमॅन या कॅटेगरीसाठी आणि फिमेलसाठी यांना कुठल्याही प्रकारची फी नाही. लक्षात ठेवा, एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी एक्स सर्व्हिसमॅन आणि त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेट यांना सुद्धा कुठल्याही प्रकारची काय नाही फी नाहीये. फक्त जनरल कॅटेगरी, ईडब्ल्यूएस, ओबीसी यांच्यासाठी फी किती 300 रुपये फी आहे. पुढे गेल्यानंतर पेमेंट आपण कसं करू शकतो. ऑफलाईन करायचं असेल तर ऑफलाईन पण करू शकतो, ऑनलाईन करायचं असेल तर ऑनलाईनही करू शकतो. ऑफलाईन जर करायचं असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांनी तिथं दिलेले अकाउंट नंबर वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर फक्त एवढं लक्षात ठेवा की जिथं आपल्याला एसबीआय मध्ये हे पेमेंट करायचंय, एसबीआय ब्रांच मध्ये तुम्हाला प्रिंट आउट घ्यायची, पे डॅश इन डॅश स्लिप हे जे त्यांचं ऍप्लिकेशन पोर्टल असेल याच्यावरून तुम्हाला प्रिंट बरोबर ठेवायची. जे काही तुम्ही पेमेंट करताना ऑफलाईनला ती प्रिंट तुमच्या जवळ असली पाहिजे. त्याच्यानंतर जर समजा ऑनलाईन, आपले शक्यतो मुलं ऑनलाईनच करणार, कारण ऑफलाईन शक्यतो आता कोणी वापरत नाही. ऑनलाईन ज्यावेळेस तुम्हाला करायचं असेल त्यावेळेस तिथं तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तिथं पेमेंट करू शकतात. पण इथं लक्षात ठेवा, कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू डाउनलोड द ऍप्लिकेशन स्लिप. ऍप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही करतात त्याची तुम्हाला स्लिप असली पाहिजे तुमच्या जवळ, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला कॉपी ऑफ ऍप्लिकेशन स्लिप मे बी रिटेन बाय द कॅन्डिडेट्स फॉर फ्युचर रेफरन्स. नो डॉक्युमेंट्स इज रिक्वायर्ड टू बी सेंड. कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट सेंड करायचे नाहीयेत त्यांना फक्त जे तुमची ऍप्लिकेशन स्लिप असेल ती तुम्हाला तिथं कॉपी तुमच्या जवळ ठेवायची. त्याच्यानंतर एनी फर्दर ॲडेनम अँड कोरेक्टम अपडेट्स विल ओनली बी द पब्लिश ऑन द आवर वेबसाईट. जे काय त्यांचे पुढचे जे काय माहिती असेल ते सगळ्या तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वरती, ज्या वेबसाईट दिल्या त्याच्यावरती टाइम टू टाइम ते कळवत राहतील. पुढे जे काय त्यांचे माहिती असेल, पेपर होणार आहे का डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार, या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या वेबसाईट ज्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला ते कळणार आहे. ऍप्लिकेशन टाकण्याची सुरुवात म्हणजे ऍप्लिकेशन करण्याची सुरुवात 14/10/2024 ला सुरुवात होते आणि ती लास्ट डेट असणार आहे 28/10/2024. महत्वाचं लक्षात ठेवा, पहिलं म्हणजे ते म्हणजे फी किती आहे, 300 रुपये फी जनरल, ईडब्ल्यू, ओबीसी कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर फिमेल असेल, एससी असेल, एसटी असेल, त्याच्यानंतर पीडब्ल्यूबीडी असेल यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही. ओपन कॅटेगरीसाठी 27 वर्षाची अट आहे. त्याच्यामध्ये ओबीसी जर असेल कॅन्डिडेट तर 3 वर्ष ऍड करायचे म्हणजे 30. जर समजा तो एससी एसटी असेल तर ते म्हणजेच तुमचं 27 आणि 5 32 वर्षापर्यंत चालेल. त्याच्यानंतर तुमचं जर पीडब्ल्यूडी असेल तर तुमचं 10 वर्षाचं म्हणजे 37 वर्षापर्यंत चालेल. तिसरं, ऍप्लिकेशन जी लास्ट डेट असेल 28/10/2024 ही त्याची लास्ट डेट आहे आणि सुरुवात होणार आहे 14/10/2024. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त बीएससी ऍग्रीकल्चरचेच मुलं इथं अप्लाय करू शकतात. बाकीचे जे काही आपल्या स्ट्रीम आहेत बाकीचे ते अप्लाय करू शकत नाहीये. सरळ सरळ त्यांनी फक्त बीएससी ऍग्रीकल्चर दिलंय. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेबसाईट असेल जिथून अप्लाय करायचं ते लक्षात घ्या. careers.ntpc.co.in या वेबसाईट वरून तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचे किंवा www.ntpc.co.in याच्यावरती तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकता. ठीक आहे, तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती की एनटीपीसीची जी ऍड असेल ती एनटीपीसी, आता आपल्याला असं वाटत असते की कमी जागा आहेत परंतु आपण ऍप्लिकेशन टाकायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण पाठीमागचा अनुभव जर पाहिला तर कॉटन कॉर्पोरेशन असू द्या, त्याच्यानंतर आरसीएफ असू द्या, एनएफएल असू द्या, बाकीचे जे एक्झाम्स असतील ज्या छोट्या छोट्या ऍड येतात त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी लागलेले आहेत. तर चान्सेस असतात तुम्हाला जॉईन करायचं नाही करायचं हे तुम्ही ठरवा, परंतु तुम्ही पेपर दिला पाहिजे. आता इथं तर पेपर पण नाही, त्यांनी सांगितलं की डायरेक्ट इंटरव्ह्यू. पण जर समजा जरी पेपर असला तर ते आपल्यासारखाच पेपर असेल, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि त्याच्यानंतर ऍग्रीकल्चर असू शकतं. त्याच्यामुळे त्यांनी आता सब्जेक्ट पण नाही दिले, त्याच्यानंतर सिलेबस काय असेल ते काहीच दिलं नाही. त्यांनी डायरेक्ट सांगितलं इंटरव्ह्यू होईल. म्हणून आपण इथं ऍप्लिकेशन करायला पाहिजे असं माझं मत आहे. तर ऍप्लिकेशन सर्वांनी करावे. ठीक आहे, तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची. धन्यवाद, थँक्यू.